आजच्या व्हिडिओचा टॉपिक आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा शॉपिंग हॉल. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिक्स शॉपिंग हॉल दाखवणार आहे. काही इंडियन, काही वेस्टर्न कपडे, काही कॉस्मेटिक दाखवणार आहे. या सगळ्या वस्तू मी रिसेंटली खरेदी केलेल्या आहेत. तर मग म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. एक मिनिट, सर्वात आधी सांगायचं राहिलं, हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर्ड नाहीये. या सर्व गोष्टी मी माझ्यासाठी स्वतः खरेदी केलेल्या आहेत. मला आवडल्या म्हणून या गोष्टी मी माझ्यासाठी खरेदी केलेल्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट आहे बेबी पिंक कलरचा स्ट्राइप्ड पेप्लम टॉप. हा मी मिंत्रावरनं खरेदी केलेला आहे. डोराडोरी नावाच्या ब्रँडमधनं मी हा खरेदी केलेला आहे. समोरनं स्वीट हार्ट नेकलाईन आहे. याला पफ स्लीव्ज आहेत. पाठीमागनं इलास्टिक आहे, त्याच्यामुळे फिटिंगला खूप व्यवस्थित बसतो. या टॉपला खांद्यावरनं सुद्धा इलास्टिक आहे, त्यामुळे या टॉपला तुम्ही ऑफ शोल्डर म्हणून सुद्धा घालू शकता. याचा स्वीट हार्ट नेकलाईन खूप सुंदर दिसतो. ओव्हरऑल हा टॉप खूप सुंदर आहे. हा मी व्हाईट कलरच्या ट्राउझरवरती घातलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे त्यावर सुद्धा. हा तुम्ही डेनिम वरती घालू शकता, एलाइन स्कर्ट वरती घालू शकता. डेनिम स्कर्ट वरती सुंदर दिसेल, व्हाईट स्कर्ट वरती सुंदर दिसेल. हा टॉप वेअर केल्यावरती खूप सुंदर दिसतो. याचं मटेरियल कॉटन ब्लेंड आहे, त्यामुळे अतिशय सॉफ्ट आहे. अंगावरती घालायला खूप कम्फर्टेबल आहे. 999 रुपयांना मी हा घेतलेला आहे. मिंत्रावरती याच्या सर्व साइजेस अवेलेबल आहेत. तुम्ही पटापट जाऊन खरेदी करू शकता. ज्यांना ज्यांना माझ्यासारखं टमी फॅट आहे त्यांचं टमी फॅट अजिबात दिसणार नाहीये. या टॉपच्या या खालच्या घेरमध्ये ते पूर्णपणे लपणार आहे, त्यामुळे हा टॉप खूप वर्थ बाईंग आहे. पुढची गोष्ट मी इंस्टाग्रामवरनं खरेदी केलेली आहे. इंस्टाग्रामवरती मला एक नवीन ब्रँड मिळालेला आहे, लेबल माधुरी ठक्कर नावाचं. त्या ब्रँडचे मला खूप सारे ड्रेसेस आवडले. त्यांचं एथनिक वेअर सुद्धा खूप छान आहे. या ब्रँडचं कलेक्शन मला खूप आवडलं. या ब्रँडमधनं मी सुंदर असा वन पीस ड्रेस मागवला आहे. रस्ट ऑरेंज कलर आहे. बॉटनिक प्रिंट आहे यावरती. एलाइन आहे आणि नॉच कॉलर नेक आहे. समोरनं या ड्रेसला बटन्स आहेत, पण ती ओपन करता येत नाहीयेत, फिक्स्ड आहेत. या ड्रेसची स्लीव्ज कोपरापर्यंत आहे आणि फोल्ड स्लीव्जचा पॅटर्न आहे. तिथे बटन लावून त्यांनी डिटेलिंग खूप सुंदर केलेलं आहे आणि याचं फॅब्रिक प्युअर कॉटन आहे. अतिशय कम्फर्टेबल आहे. आपल्या इंडियन स्किन कलर टोनसाठी हा रस्ट ऑरेंज कलर खूप सुंदर दिसेल. हा सुद्धा मी लार्ज साईज मध्ये मागवला आहे आणि 1490 रुपयांना हा मी खरेदी केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या सोनल देशमुख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून दर आठवड्याच्या शनिवारी मी तुमच्यासाठी जे व्हिडिओज घेऊन येत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुढची गोष्ट आहे कालामीर नावाच्या ब्रँडमधनं ही सुंदर अशी ट्राउझर. मिंत्रावरनं मी ही खरेदी केलेली आहे. प्रिंटेड आणि स्ट्रेट फिट अशी ही ट्राउझर आहे. समोरनं असा पॅन्ट सारखा लुक आहे आणि पाठीमागनं त्याला इलास्टिक आहे, त्यामुळे अतिशय कम्फर्टेबल बसते ही पॅन्ट. ही पॅन्ट मी लार्ज साईज मध्ये खरेदी केलेली आहे. त्याला साईडनं चेन आहे आणि हुक आहे, त्यामुळे या पॅन्टचं फिटिंग खूप सुंदर आहे. त्याला दोन्ही साईडनी पॉकेट्स आहेत. सुंदर अशी प्रिंट असल्यामुळे यावरती मी व्हाईट कलरची कुर्ती घातलेली आहे. खूप सुंदर अशी कुर्ती आहे. या व्हाईट कलरच्या कुर्तीवरती घालायला मला असं काहीतरी प्रिंटेड हवं होतं, ज्याने वेगळा लुक तयार होतो आणि कम्फर्टेबल वाटतं. लेगिंग पेक्षा काहीतरी वेगळं आणि तरी सुद्धा काहीतरी हटके. अशी ही ट्राउझर मला खूप आवडलेली आहे. स्ट्रेट फिट असल्यामुळे अतिशय कम्फर्टेबल आहे. पुढची गोष्ट आहे हा कुर्ती सेट आहे. पावसाच्या सीझनसाठी म्हणून मी हा खरेदी केलेला आहे. हा कुर्ती सेट तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे, पण मी खरेदी करताना याच बरोबर सर्व खरेदी केलं होतं. अतिशय सिंपल आहे हा टॉप. साईडनं ऍपल कट आहे. त्याला 2 पॉकेट्स आहेत. पाठीमागनं बटन आहे आणि याची पॅन्ट क्रॉप पॅन्ट आहे.
पावसाळ्याच्या सीझनमध्ये घालायला हा अतिशय कम्फर्टेबल आणि परफेक्ट कुर्ती सेट आहे. या सिंपल अशा प्लेन कुर्ती सेटला वेगळ्या वेगळ्या 5 प्रकारे कसं स्टाईल करायचं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल वेगळ्या वेगळ्या 5 प्रकारे आपण हा कुर्ती सेट कसा स्टाईल करू शकतो आणि तरी सुद्धा कसं स्टायलिश दिसू शकतो, तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा कुर्ती सेट लार्ज साईजमध्ये मी मागवला आहे. 999 रुपयांना मी हा खरेदी केलेला आहे. ही झाली माझी कपड्यांची शॉपिंग. आता थोडंसं कॉस्मेटिक मी खरेदी केलेलं आहे. 1-2च गोष्टी आहेत, पण मी पटकन तुम्हाला दाखवते. हे आहे स्विस ब्युटीचं क्विक कव्हर नावाचं टचअप पावडर. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे असं आलं. हे मी नायकामधनं खरेदी केलेलं आहे. सर्वात आधी याचं यूज मी तुम्हाला सांगते. आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जायचंय किंवा बाहेर जायचंय आणि आपले थोडेसे ग्रे हेअर्स दिसत आहेत, तर ते कव्हर करण्यासाठी हे कव्हर अप पावडर वापरतात. हे असं ओपन होतं आणि ही अशी पावडर आहे आतमध्ये. याच्याच खाली असं फिरवल्यानंतर एक स्पंज येतो. तो स्पंज याच्यावरती टॅप करून जिथे जिथे आपले ग्रे हेअर्स आहेत तिथे टॅप टॅप करून आपण ते ग्रे हेअर्स लपवू शकतो. आणि यूज केल्यानंतर पुन्हा लावून टाका. कॉम्पॅक्ट आहे आणि इझी टू कॅरी आहे. या पुढची आणि शेवटची गोष्ट, ही बनाना लूज पावडर इनसाइट नावाच्या ब्रँडमधनं मी ही खरेदी केलेली आहे. 40 ग्रॅम आहे. 230 रुपयांना मला ही पडली. आपला मेकअप पूर्ण झाल्यानंतर ही बनाना पावडर आपण यूज करतो, जेणेकरून आपला पूर्ण मेकअप सेट होतो. आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये आहोत आणि आपला फेस थोडा डल पडला असेल, अशा वेळेस या बनाना पावडरमुळे आपल्या मेकअपला फ्रेशनेस येतो. फक्त ब्रश घ्यायचा आणि या बनाना पावडरमध्ये डिप करून थोडासा बाहेर टॅप करायचा, जेणेकरून त्याचे जे ग्रॅन्युल्स आहेत ते पडतील आणि मग तो ब्रश आपल्या मेकअपवरती हलक्या हाताने फिरवायचा. बनाना लूज पावडर जर तुम्ही पहिल्यांदा खरेदी करत असाल तर तुम्ही दुकानात जाऊन किंवा मॉलमध्ये जाऊन आपल्या स्किन टोन प्रमाणे ती खरेदी करा. तर हा होता आजचा शॉपिंग हॉल. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःवरती खूप प्रेम करा आणि स्टायलिश दिसा.